तर चौटाईरवा मानकुली ये आणि मार्कंडे कारिवली नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा कारिवली संघाने घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी चौटाईरवा मानकुली हे संघाला आमंत्रित केलेले आहे. तर जाऊया पहिल्या षटकाचा प्रारंभ होतोय आणि गोलंदाज पांडुरंग समोर फलंदाज आहेत प्रमोद भोईर के ट्रॉफीचा विजेता संघ या खेळपट्टीवर खेळतोय आणि मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू प्रमोद भोईर स्ट्राईकवर असेल. पहिला चेंडू निश्चितच के ट्रॉफीचा विजेता संघ आहे स्वर्गीय नंदकिशोर कारभाव हे संघाला पराभूत करून के ट्रॉफीवर नाव कोरलं होतं आणि पहिला चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा लगत वन बाउन्स चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड केलेले आहे. धावा आलेले 2 आणि 2 धावसंख्येने प्रमोद भोईर यांनी आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेले आणि चौटाईरवा मानकुली या संघाच्या फलकावर देखील धावांचा श्रीगणेश झालेला आहे. चांगली सुरुवात आहे बघा. यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना हा निर्धारित 3 षटकांचा असेल. जयदुर्गा सुरई बी आणि नंद जोशी 11 भादवाड. इथे चांगला चेंडू आणि फलंदाज लेग बी 4 लारा चव्हाण सरांचा इशारा फलंदाज बाद प्रमोद भोईर बिग ब्लो. तर निश्चितच चौटाईरवा मानकुली बी संघाचे अध्यक्ष रविदादा पाटील, आमचे चाचू शरदजी केनी, श्रीकृष्ण माली, किशोर माली आणि एस के तसेच त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आणि खास करून आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद रविदादा पाटील, चाचू शरदजी केनी तसेच श्रीकृष्ण माली यांनी देखील आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्यात. तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर प्रमोद भोईर सारख्या फलंदाजाला इथे पायचीच्या स्वरूपात बाद केले. गोलंदाज पांडुरंग यांनी एक मोठी सफलता आणि बघूया धक्क्यातून चौटाईरवा मानकुली संघ कसं सावरतोय स्वतःला. फलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावर तानाजी भोईर आलेले आहेत. स्ट्राईकला आहेत तानाजी भोईर, नॉन स्ट्राईकला संघाचे उपकर्णधार कालीराम माली आहेत. अतिशय चांगला कडक फटका येतोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू स्लिपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. फटका बघितला तानाजी भोईरेच्या बॅट मधून बॅकफुटला गेले होते आणि एक स्क्वेअरकटचा चांगला फटका आपण बघितला पॉइंट आणि कव्हर रिजन मधून आणि ते क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अतिशय वेगाने त्यांनी चेंडूचा पाठलाग केला होता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या झाली ती 6. 1 बाद 6 धावा. निश्चितच तानाजी भोईर यांच्याकडून अशाच फलंदाजीची आशा अपेक्षा असेल. निश्चितच आपले बघा जे लहान स्वयंसेवक आहेत बच्चू कंपनी, आपण सर्वांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. गेले 3 दिवस या मुलांनी देखील चांगलं सहकार्य केलेलं आहे. मैदानाच्या बाहेर जे चेंडू जातात ते चेंडू आणण्याचं काम त्यांच्याकडून इथे केला जातोय. बघूया हा चेंडू देखील जातोय शॉट थर्डमॅन सीमारेषेला धडकतोय आणि हा वाईट चेंडू आहे. 1+4 अशा नशिबाच्या 5 धावा आलेल्या आहेत.
बघा तानाजी भोईर मैदानामध्ये आल्यानंतर मात्र त्यांनी एक चांगली सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच आमचे सिनियर 40+ गुरुदत्त संघाचे संघनायक बंडू माली, गुरुनाथजी माली असतील, संदीप माली, राहुल माली आणि सुनील माली यांनी देखील आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्यात. रूपचंद्रदा माली, शिरीष माली सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम अतिशय चांगला चेंडू बघा पडल्यानंतर अपेक्षित उचली घेतली होती आणि तानाजी भोईर आल्यानंतर मात्र 2-1 चेंडू मध्ये तब्बल 9 धावा आल्या होत्या. संघाची धावसंख्या पोहोचली 11 या धावसंख्येवर. 11 धावा प्रमोद भोईर सस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी डावाला सावरताना तानाजी भोईर ते मिस्टाईम फटका आहे. बघूया शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग लेग शिमारेषेकडे चेंडू जातोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी तानाजी भोईर यांची आज बॅट जरा तलपलेली वाटते. 2 चौकार आलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 2 चौकारासह 8 या धावसंख्येवर खेळतायत. म्हणजे प्रमोद भोईर झाल्यानंतर आपल्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये हे तानाजी भोईर यांनी दाखवून दिले. धावसंख्या पोचते ती 15 वर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे अजून एक चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. एकापेक्षा जास्त काही नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 16 धावसंख्या. प्रमोद भोईर 2 या धावसंख्येवर बाद झाले होते. त्यानंतर तानाजी भोईर यांच्या बॅटमधून 2 चौकार आले. एक 22 चा चौका आला होता आणि वाईट चेंडू होता त्या 5 धावा. म्हणजे निश्चितच चांगली टोटल आहे. प्रमोद भोईर जरी बाद झाले तरी मात्र पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. 16 या धावसंख्येवर 44वा मानकुले संघाचा प्रमोद भोईर हा फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद झाला होता आणि या सामन्याकडे गावदेवी केवनी दिवेचे खेळाडू मात्र बारकेने लक्ष देऊ नयेत. कारण की या संघातून जो संघ विजय होईल त्या संघाबरोबर दुसऱ्या फेरीचा सामना हा गावदेवी केवनी दिवे संघाबरोबर होणार आहे. गेम थोडासा स्पीडअप करावा. बघा बत्तीनी साहेब आपण वेळ कमी घ्या प्लीज. आज स्पर्धेचा फायनल डे आहे आणि आज आपल्याला एकूण 9 सामने या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवायचे आहेत. सांघिक दुसरं षटक घेऊन गजा येतोय. नाही निश्चितच आपले चिकणे सर नेहमीच म्हणतात गजानन यांच्यासाठी की गजा नाही तो मजा नाही. मात्र इथे बघूया त्यांना चांगलं षटक हे हाताळावं लागेल कारण की 16 धावा आलेले आहेत. तानाजी भोईर चांगला फलंदाजी करतोय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 9 धावा आलेल्या आहेत. यानंतर पुढील 2 संघांनी लगेच तयारीत राहायचं आहे. जोशी 11 भादवाड आणि जयदुर्गा सुरई बी हा 3 षटकांचा सामना असेल. बघा डबल फेरीचे सर्व सामने 3 षटकांचे होतील. अतिशय चांगला चेंडू बघा निर्धाव चेंडूची हाताळणी आणि निश्चितच तानाजी भोईर यांना हा चेंडू खेळण्यासाठी पायांची हालचाल मात्र करावी लागेल. लो फुलटो चेंडू होता. चेंडू खेळायचा होता. ऑन साइडला चेंडू जातोय ऑफ साइड रिझन मध्ये आणि ते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज तानाजी भोईर धावचित बाद. निश्चितच तानाजी भोईरीसाठी शुभेच्छा आल्या होत्या कारण की 2 चौकार मारले होते. रुपेश म्हात्रे यांनी आमच्या गुरुदत्त क्रीडा मंडळाचे
अध्यक्ष मात्र इथे तानाजी धावचीच्या सर्वात बाद झालेत. नव्याने फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेले अविन माली धावसंख्या 17 वर दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाले आणि तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज गजानन ओव्हर द विकेटनी षटकातील पुढील चेंडू अविनसाठी लो फुलटो चेंडू बघा. यॉर्कर लाईनचे चेंडू मारण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला जातो. फेकी रॉंग आणि बॅकअप चांगला आहे बघा. अतिशय चांगला बॅकअप साठी आले होते शॉट. टर्नमॅन रिझन मधून क्षेत्ररक्षक आणि सुभाष बत्तीनी त्याच्या पाठीवर हात मारतायत, शाबासकी देत आहेत की तू चांगलं काम केलेलं आहे. कारण की निश्चितच हा जर चेंडू गॅदर करता आला नसता तर कदाचित त्या चेंडूवर वेगळं चित्र पाहायला आलं असतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 8 वर. बघूया दोन्ही फलंदाज आपसमध्ये चर्चा करताना. स्वतः संघाचे उपकर्णधार कालीराम माली तिथे आहेत आणि खरोखरच आमच्या मानकुली गावचा एक उगवता तारा एकविरा संघाचा विनीत माली याचे चिरंजीव आहेत. सध्या भिवंडी क्रिकेटमध्ये विनीत माली या नावाची चर्चा आहे. दीपेश माली असतील, आमचे यशपाल माली, तकदीर माली, नंतर विनीत माली आणि वैभव माली यांच्या नावाची सध्या भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये आवर्जून केली जाते. यंगस्टर आहेत. निश्चितच KK ट्रॉफीमध्ये विनीत माली यांनी सिटी फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील त्यांनी पटकावलं होतं. अतिशय चांगला चेंडू आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला केलेले आहेत. गाऊ कॉर्नर रिजन मधून चेंडूला उचलून फेकी केलेली आहे बघा. चांगला थ्रो देखील होता, मात्र चेंडू स्टंपवर लागले नाहीये. चांगली दुर्दैवीची एक चांगली घटना मी तर म्हणेन अविन याच्यासाठी असेल. कारण की जर कदाचित चेंडू हा स्टंपला लागला असता तर पंचांना विचार करावा लागला असता. धावसंख्या 22 वर पोहोचलेली आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. निश्चितच कालीराम माली देखील चांगली फलंदाजी करतायत, सलामीला आलेले आहेत. डाव सावरण्याचा चांगला प्रयत्न तानाजी भोईर यांनी कालीराम मालीनी केला होता. बघूया, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेसाठी आपल्या घरामध्ये पोचलेले नाहीयेत. फलंदाज धावचीत बाद. दुसरा आदरा बसतोय चौथ्या मानकुले संघाला. निश्चितच देवानंद भोईर क्रमांक 5 वर मैदानामध्ये एंटर होतोय. 3 बाद 23 धावा झाले आहेत. 11.50 सरासरीनं 3 बाद 23 धावा आणि आता मैदानामध्ये एक नवकी जोरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अविनेने एक चेंडूचा सामना केलाय, एक धावसंख्या खेळतोय, तर देवानंद भोईर हा मैदानामध्ये एंटर झालेले 5व्या क्रमांकावर. बघूया, अजूनही पहिल्या डावातील 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि चौथ्या मानकुली हे संघ किती धावांचं लक्ष ठेवतोय तो मार्कंडे कारिवली संघासमोर. काल जय बजरंग कारिवली हा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये पोहोचलेले आहे आणि पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर न्यू तुफान पिंपलास संघ क्वालिफाय झालेले आहे. बघूया, आजच्या दिवसातून जोशी 11 भादवाड, जयदुर्गा सुरे, गावदेवी स्पोर्ट किमनी दिवे, मार्कंडे कारिवली आणि चौथ्या मानकुली या संघामधून कुठला संघ क्वालिफाय होतोय. 3 संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर गेलेले आहेत. विलासमूर्ती राणाल, नंदकिशोर खारभाव बी आणि नाना स्पोर्ट टीमगार. उरलेले 5 संघ आहेत आणि या 5 संघांमधून एक संघ सुपर 3 मध्ये आज जाणार आहे. गोलंदाज तयार.
आणि ते मिसफील्ड पाहायला मिळते बघा. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांचा इशारा आहे, चौकार आहे, वाईट प्लस चौकार. पहिला षटकार येतोय आणि निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जे आमचे लहान मुलं जे आहेत गेले 3 दिवस त्यांच्याकडून सीमारेषेच्या बाहेर जाणारे चेंडू हे आणण्याचं काम एक चांगल्या पद्धतीने केला जातोय. त्या मुलाकडून सीमारेषेच्या बाहेर टिपला गेलेले आहे. धावसंख्या 34 झालेली आहे. अविन माली गोलंदाज ईश्वर शॉर्ट रनअपनी ते पुन्हा एक फटका केले. बघूया चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याचा प्रयत्न असा बॉल निश्चितच झेल घेण्यासाठी तुमची चेंडूवर नजर असणं फार गरजेचं. चेंडूचा अंदाज बांधता आला नव्हता. क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी निघाले होते तेव्हाच वाटलं होतं कुठेतरी का हा झेल जमिनीला दान होईल. धावसंख्या 33 वर पोहोचलेली आहे. निश्चितच अविन्याला जीवनदान मिळालेले आहे आणि अविन सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं हे मार्कंडे कायरोली संघाला कदाचित मागात पडू शकेल. चांगली फेकी केलेली आहे. मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक गजा होते. काऊ कॉर्नर मिड विकेट रिजन मध्ये एक धाव आलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 37 धावा. 3 बाद 37 आणि अजूनही या तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 37 धावा झालेली आहेत. 3 बाद 37. बघूया देवानंद भुईर यांना देखील आज फलंदाजीसाठी संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. 5व्या क्रमांकावर आज आलेला आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागून चेंडू शॉट थर्डमॅन रिजन कडे वळला होता. गली क्षेत्रामधून चेंडू उचललाय. 1 धाव आली. 1 नी धावसंख्या वाढून झाली ती 38 धावा आणि तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी ईश्वर ओव्हर द विकेट अविन माली याच्यासाठी आणि अतिशय चांगला इथे मला वाटतं हा झेल इथे टिपलेला बघा. काल परशु याने देखील असा झेल टिपला होता. सीमारेषेच्या बाहेर जवळजवळ गेलेला चेंडू हातामध्ये झेलला होता आणि इथे पांडू यांनी अप्रतिम झेल घेतलेली आहे. आजच्या दिवसातले मी तर म्हणेन ज्ञानेश्वर चिकणे सर हा सर्वोत्कृष्ट झेल आहे. मिड विकेट वर काय झेल टिपला होता पांडू यांनी आणि झेल कोणाचा होता तर अविन माली याचा. आणि मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच आणि गोलंदाजाचा एक पाठीचा कणा असतो क्षेत्ररक्षक. शेवटचा अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. देवानंद भोईर यांचा एक अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. बघूया दुसरी धाव पूर्ण केली जाते का आणि दुसरी धाव पूर्ण. बघूया तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचित बाद देवानंद भोईर
बाकी आहे आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. बघूया फलंदाजीसाठी प्रभाकर भुईर आणि संतोष केनी अशा आपण मैदानामध्ये जोडी पाहतोय. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि निश्चितच शेवटचा आणि अंतिम षटक येऊन महेंद्र आलेले आहेत. संघातील अष्टपैलू खेळाडू आहेत. फलंदाजी देखील हा खेळाडू ओळखला जातोय मार्कंडे काडिवली संघाकडून. गोलंदाज तयार राऊंड द विकेट. बघा हवेचा वेगाने जर बेल स्ट्रीप होत असतील तर पंचांनी त्याकडे लक्ष ठेवायचं आहे. बेल स्टंपवर ठेवायचे की नाही हा पंचांचा निर्णय असेल. प्रभाकर याच्यासाठी अतिशय चांगला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू टाकला होता आणि अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. संतोष केनी साथ देतोय प्रभाकर भोईर याला. 1 शॉटचा इशारा आहे. बघा पंच जालिंदर पाटील सरांचे अतिशय तीक्ष्ण नजर. एकच धाव येईल या चेंडूवर. धावसंख्या 41 झालेली आहे. 41. नाही खाया पिया कुछ नाही असं नाही. एक धाव आलेली आहे. 1 शॉट जरी एक धाव असली तरी एक धाव आलेली आहे. काही हरकत नाहीये. गोलंदाज तयार. इथे मात्र फटका खेळलेत. फटका फसलाय आणि इथे जेल देखील सुटले. मौका भी दिया और चौका भी दिया आणि धावसंख्या पोचली ती 45. बघा झेल सुटलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चितच प्रभाकर संधीचं सोनं करतोय का पाहावं लागेल आणि ते संधीचं सोनं झालेलं आहे. बघा मित्रांनो झेल सोडल्यानंतर किती मागात पडलेलं आहे. झालेली आहे. बघा जय बजरंग कारिवली संघाच्या नावावर या स्पर्धेची सर्वात उच्चांक धावसंख्या 70. या स्पर्धेतील सर्वात उच्चांक धावसंख्या जय बजरंग कारिवली संघाच्या फलकावर आहे. सिद्धविनायक अंजूर या संघासमोर त्यांनी काल या 70 धावा ठोकल्या होत्या. गोलंदाज तयार महेंद्र. हा इथे फुल टॉस आणि प्रभाकर साठी तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाही. बघा झेल सुटल्यानंतर तब्बल 12 धावा आलेल्या आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला किती महत्व आहे. गोलंदाजाचा पाठीचा कणा का म्हटलं जातोय क्षेत्ररक्षकांना याचं उत्तम उदाहरण इथे दिले. काल निश्चितच परशु याचा देखील झेल सोडला होता आणि 8 या धावसंख्येवर झेल सोडल्यानंतर त्यांनी तब्बल त्यानंतर 21 धावा कुठल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र आणि ते चेंडू निर्धाव येतोय. अतिशय चांगला चेंडू आणि या पहिल्या डावातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. बघूया धावसंख्या 57. शेवटचा चेंडू दोन्ही संघाच्या संघाने त्वरित यायचं आहे. 57 नंतर इथे देखील चेंडू स्टंपला मारल्यानंतर डोक्यावर हात लावला होता आणि ते फलंदाज धावचित बाद. 58 धावा झाल्या पहिल्या इनिंग मध्ये आणि 59 धावांचं लक्ष असेल विजयासाठी मार्कंडे कारिवली या संघासमोर. दोन संघादरम्यान नाणेफेक करणार आहोत. संदेश शेठ मात्र आपण जरा थांबायचंय. तसेच प्रतापजी पाटील साहेब देखील आहेत. तर जयदुर्गा सुरेई बी आणि जोशी इलेवन बादवाड साहेब आपण या. स्वर्गीय रुपेंद्र हलोजी थले टॉस बॉक्स मध्ये. संदेश शेठ आपण देखील यायचंय. तसेच प्रवीणजी पाटील
आणि पंकजी पाटील ही सर्व मान्यवर मंडळी टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. तर हा सामना 3 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीचा सन्माननीय प्रतापजी पाटील शुभ हस्ते नाणे जाईल. साहेब आपलं टॉस बॉक्स मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. संदेश मात्रे असतील, आमचे पंकजी पाटील, विजयजी भगत आणि प्रवीणजी पाटील या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होऊन सामना 3 षटकांचा असेल. तुम्हाला बघा नाण्याचं स्वरूप सांगतो. एका बाजूला मारुती शेड आणि एका बाजूला डोंगे असं म्हटलं तरी चालेल. जोशी इलेव्हन सांगणे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक घडवली जाईल. डोंगे असं म्हणणं आहे आणि जे मागितलं ते चालेल आहे. मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. चला दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. बघा मित्रांनो, स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या आणि अंतिम दिवसाच्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याचे नाणेफेक झालेले. जोशी इलेव्हन बाजार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जयदुर्गा सुरई बी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. धन्यवाद. तर निश्चितच आम्हाला या स्पर्धेसाठी बक्षीस स्वरूपाने ज्याने आम्हाला सहकार्य केले असे सर्व दानशूर दात्यांचं गावदेव चौटे डोंगेच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार आणि त्यांना धन्यवाद. स्वर्गीय वसंत शनिवार पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला प्रथम तृतीय आणि प्रथम पारितोषिक बाल झाले विजयजी वसंत पाटील यांच्याकडून. त्यानंतर स्वर्गीय कातोर चांगो जाधव यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ कातोर जाधव याचकडून आम्हाला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर स्वर्गीय निलेश पप्पू बालराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री बालाराम सकाराम पाटील यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी पारितोषिक आलेले आहेत. त्यानंतर स्वर्गीय दमयंती वसंत भोईर यांच्या स्मरणार्थ जयेश वसंत भोईर याचकडून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन यासाठी आम्हाला पारितोषिक आलेले आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज एलईडी टीव्ही आहे दीपकजी आनंद पाटील याचकडून आम्हाला स्पॉन्सर झाले. त्यानंतर स्वर्गीय विनोद यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ रियन एंटरप्राइजेस याचकडून बेस्ट बॉलर व बेस्ट बॅट्समन साठी 2 कूलर देखील आलेले आहेत. धन्यवाद. या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर मान्यवरांच्या स्वागत सन्मानासाठी स्वर्गीय मोतीराम शेठ इंदर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कला ॲक्रेलिक वर शशिकांत पाटील आणि हेमंत पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह आलेले आहेत. धन्यवाद. खूप खूप सर्वांचे आभार. तर जाऊया मैदानामध्ये. विजयासाठी 59 धावांचं लक्ष्य मार्कंडे कारिवली संघासमोर आहे आणि पहिली सलामीर जोडी पांडू आणि गजा. बघूया आमचे गणेश दादा केनी यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. चौठाईरवा मानकुली हे संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. 24 चेंडू आणि 59 धावा. तर बघूया क्षेत्ररक्षण लावलं गेले. हिष्टीरक्षक प्रभाकर भोईर, शॉट फाईन लेग तानाजी भोईर, शॉट थर्डमॅन वर जेके आमचे जयवंत दादा असतील. पॉइंट कव्हर मध्ये संतोष केनी. त्यानंतर ज्ञानेश्वर माली, सचिन माली याला आपण पाहतोय. मिड ऑफ वर वासुदेव भोईर कव्हर पॉइंट मध्ये. स्क्वेअर लेग मध्ये कालराम माली आहेत. अविन आणि देवानंद हे 2 क्षेत्ररक्षक शिवमारीशी 3-4 सर्कलच्या बाहेर आणि पहिल्या चेंडूवर पांडुरंग यांचा विकेट प्राप्त केलेली आहे. सचिन माली याच्याकडून चांगला झेल टिपला होता. मिड ऑफ वर उभे आहेत
टी शर्ट सर्कलमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक अविन मालियाला आपण पाहतो डीप मिड विकेटवर आणि कावू कॉर्नर आणि लॉंग डीप लॉंग ऑन असं देवानंद भोईर अशी चांगली क्षेत्ररक्षक वीरच ना प्रभाकर भोईर स्वतः यष्टीरक्षक आहेत. आणि बघूया सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ गावदेवी केवनी दिवे या संघाबरोबर दुसऱ्या फेरीची दुसरी लढत केलेल. प्रमोद भोईर यांचा चेंडू ऑन दी कार्पेट मिड विकेट वरून चेंडू डीप मधून अविन माली यांनी उचललाय. अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण झालेले आहेत आणि ते 1-2 अशी सुरुवात मार्कंडे कारिवली संघाच्या फलकावर धावांची झालेली आहे. निश्चितच ज्ञानेश्वर मालियांना आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनवर आहेत. पॉइंटवर वासुदेव भोईर जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण युवराज सिंग जॉन्टी रोड्स यांना पाहतोय आणि त्याच जागेवर अगदी वासुदेव भोईर यांना उभा केलेले आहे. आणि ते अपील उचलून धरला होता प्रभाकर भोईर यांनी मात्र पंच आमचे सहमत नाही आहेत. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. चांगला निर्णय. धावसंख्या कायम आहे 1-2. बघूया वासुदेव भोईर यांच्याकडे एखादा जर झेल गेला आणि तो जर त्यांनी जॉन्टी रोड्स आणि युवराज सिंगच्या अंदाजाने पकडला तर निश्चित त्यांच्यासाठी पारितोषिक इथे दिलं जाईल. बघूया संतोष केनी यांनी चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला. जरी हाताने नाही अडवला तरी मात्र पायानी का होईना आपल्या संघाच्या काही त्यांनी धावा मात्र या चेंडूवर वाचवलेले आहेत. विजयांच्या बॅटमधून ही 1 धाव आलेले. एकूण 3 ओव्हर खेळतोय. पांडू 0वर बाद झाले. रमेश अतिशय चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू. बघा के ट्रॉफीचा विजेता संघ आहे आणि 17 धावसंख्येवर रोखलं होतं स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाला. म्हणजे या खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज आहे. आणि हा ग्राउंड देखील बघा अजित गोरटकर. मी के ट्रॉफीचा उल्लेख केला आणि अजित गोरटकरच्या चेहऱ्यावर हास्य मुद्रा पाहायला मिळाली आणि ते 2 धावा कंप्लीट झालेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट गजा आणि रमेश यांच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 1-5 म्हणजे अजूनही 18 चेंडू आणि 54 धावा या बनवावे लागतील. आव्हान कठीण आहे. षटकार चौकारांनी चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडावं लागेल. मार्कंडे कारिवली संघाला जर सामन्यातून विजय मिळवायचा असेल तर चौकार षटकारच मारावे लागतील. सिंगल डबलनी चौथ्यावर मानकुले संघाला हरवू शकणार नाहीये मार्कंडे कारिवली संघ. गोलंदाज अविन येतोय. यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. जोशी 11 भादवाड आणि जयदुर्गा सुरई बी. नाणेफेक जिंकल्यानंतर जोशी 11 भादवाड संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि निश्चितच मला वाटते अविन माली हा के ट्रॉफीचा उत्कृष्ट गोलंदाज हा पारितोषिक आणि त्याला सन्मानित केलं होतं. बघूया 18 चेंडू आणि 54 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18.0च्या सरासरीनं. आणि निश्चितच आता मात्र सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आणि फलंदाज स्कॉट वेन बाद गजा बाद झालेले आहेत. चांगली फलंदाजी चौथ्यावर मानकुले संघाची पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रमोद जरी सस्त्यामध्ये बाद झाले होते दुसऱ्या 2 धावसंख्येवर. त्यानंतर मात्र तानाजी भोईर यांनी 10 धावांचं योगदान दिलं. कालीराम माली यांनी 5, अविन माली यांनी 10, देवानंद यांनी 3 आणि प्रभाकर यांनी 18 धावांचं योगदान दिलं. निश्चितच चांगली फलंदाजी. झेल सोडल्यानंतर प्रभाकर भोईर यांनी तब्बल 13 धावा त्यामध्ये 2 षटकार आले होते. नाही अगदी बरोबर आहे. बघा तब्बल 17 धावा मला वाटतं प्रभाकर बरोबर. एक चौकार गेला होता झेल सोडल्यानंतर. तब्बल 17 धावा या प्रभाकरच्या ऍड झालेल्या आहेत चौथ्यावर मानकुली ए संघाच्या फलकामध्ये.
गोलंदाज तयार होतील. अविन समोर फलंदाज आहेत ईश्वर आणि रमेश. आणि या चेंडूला फेकून दिले. बघूया क्षेत्ररक्षक कालीराम माले यांच्याकडून चुकी पाहायला मिळाली. बघा प्रयत्न चांगला केला होता. सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक म्हणून आहेत डीप मिड विकेटवर. झेल व्हायला हवा होता. धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. बघूया ईश्वर यांनी एका धावीने आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेले आहे. रमेश खेळतोय 2 वर. अंदराईचा फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि रिझन मधून चेंडू ज्ञानेश्वर माली यांनी उचललाय. धावसंख्या झालेली ती 7 धावा. अतिशय मंद गतीने संत सुरुवात आहे. याचा अर्थ आहे की गोलंदाजी चांगली आहे चौथाराव मानकुली संघाची. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 9 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आले. तिथे अजून एक निर्धाव चेंडू येतोय. निश्चितच आज रुपेश माली हे देखील मला वाटतं चौथ्याराव मानकुले संघाच्या बरोबरीने सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. रुपेश रामदास माली आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि ते चेंडू हवेमध्ये बघू. यष्टीरक्षक प्रभाकर निश्चितच बक्षीस लावलं होतं आणि बक्षीस अनाउन्समेंट करण्यात ईश्वरी मात्र जेलबादच्या स्वरूपात बाद झाले आहेत. सात धावसंख्येवर मला वाटतं हा 3रा गडी बाद झालेला आहे मार्कंडे कारिवली संघाचा. महेंद्र जातोय. निश्चितच महेंद्र याची दमन दौरा चषकामध्ये देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. बघूया महेंद्र यांनी जे शेवटचं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये तब्बल 18 धावा या प्रभाकर यांनी कुठून काढल्या होत्या. महेंद्र सज्ज होतोय. अविन शॉर्ट रन अपने ओव्हर द विकेट. षटकातील पुढील चेंडू आणि ते ऑन साइडला फटका केले. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकच धावील फेकी देखील चांगली आहे आणि ते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 3-8. तीन बाद 8 धावा. अजूनही विजयासाठी 12 मध्ये 51 धावा हे बनवायचे आहेत. आव्हान खूप कठीण आहे. फक्त आणि फक्त षटकारांनी डील करावे लागतील आणि चौकार मारून तरच्या 12 चेंडूमध्ये 51 धावा पूर्ण होतील. सिंगल डबल नि या धावा मार्कंडे कारिवली संघ पुऱ्या करू शकणार नाहीये. बघूया गोलंदाज कोण येतोय. देवानंद भुईर. निश्चितच पहिल्या सामन्यामधून जोशीलवार बहादूर संघाकडून पंडित भुईर यांनी अप्रतिम कामगिरी केली होती. गोलंदाज देवानंद भुईर सांघिक 3रं षटक घेऊन चौथ्यावा मानकुली या संघाकडून मार्गस्थ होईल. ओव्हर द विकेटनी समोर फलंदाज आहे महेंद्र. आणि पहिला चेंडू बघूया. लॉंग लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. जेके यांचा प्रयत्न होता. धावसंख्या डबल आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 3-12. 13 चेंडू मध्ये 12 धावा आलेले आहेत. आणि 11 मध्ये अजूनही 47 धावा बनवायचे आहेत. जयदुर्गा सुरेई बी
आणि जोशी 11 भादवड अशी बिग मॅच या सामन्यानंतर पाहायला मिळेल. चला सेटअप करा प्लीज, जरा सामना लवकर सुरू करा कारण की आज आपल्याला मेगा फिनाले सामना देखील खेळवायचा आहे. इथे लाईन चांगली आहे, बघूया दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि इथे फलंदाज रमेश यांना जावं लागेल खेळाडू कक्षामध्ये परत. चौथा गडी बाद झालेला आहे, कॉलिंग पाहायला मिळालेली नाहीये. रमेश तयारीत होते मात्र महेंद्र तयारीत नव्हते धाव घेण्याच्या. वज्जू क्रमांक 6 वर फलंदाजीसाठी जातोय वज्जू. नाही अगदी बरोबर आहे बघा, रमेश यांनी सांगितले की महेंद्र धावणार नाहीये, मला बाद केलेले तू देखील बाद होऊ नको असं काही जणू काही मंत्र दिलेले आहे. कारण की महेंद्र याची रनिंग बिटवीन द विकेट खूप खराब आहे आणि संघाला चौकार षटकारांची गरज देखील आहे. बघूया 10 चेंडू आणि 47 धावा, अतिशय चांगला चेंडू, चेंडूला खोदून काढलेले आहे. बघूया मिड विकेटवर अविन माली चेंडूवर झेपवतोय आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचतोय. वज्जू धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे, अगदी अगदी संत गतीने धावा आहेत. आतापर्यंत फक्त एक चौकार आलेले आहे, 15 चेंडूंचा खेळ झाले आणि 59 डावा चेस करताना तुम्हाला सुरुवात चौकार षटकारांनी करायला हवी होती. इथे लाईन चांगली आहे बघा, कुठल्याही प्रकारचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता, आशाभूत नजरेने पाहिलं होतं पंतांकडे, मात्र लाईन चांगली आहे. 8 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज. जवळजवळ सामना हा चौथायरवा मानकुली संघाच्या बाजूनी पूर्णपणे झुकलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बघूया प्रमोद भोईर यांचा प्रयत्न चांगला आहे, बॅकअपसाठी अविन देखील आलेले आहेत. फक्त आणि फक्त धावा येतील 2, दोन्ही धावसंख्या झाली ती 16 धावा. 7 चेंडू आणि 43 धावा. दीपेश माली सारखी फलंदाजी करावी लागेल. पावसाळी रबरी क्रिकेट हंगामामध्ये दीपेश माली यांनी हा कारनामा केला होता. एकविरा मानकुली आमच्या संघाचा खेळाडू. इथे चांगला चेंडू आहे, चेंडू पायांवर आदळतोय आणि लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते, बाईच्या स्वरूपात लेग बाईच. धन्यवाद लारा चव्हाण. धावसंख्या 17 झालेली आहे. 6 चेंडू आणि 42 धावांची गरज. जवळजवळ या पहिल्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे चौथायरवा मानकुली हे संघ. बघूया अजितजी गोरटकर सारखे सारखे समालोचक कक्षाकडे पाहत आहेत. निश्चितच थोडेसे इंजर्ड आहेत, क्रिकेट पासून दूर आहेत, मात्र क्रिकेट पासून ते जास्त दिवस दूर राहू शकणार नाही. त्यांच्या अंगामध्ये देखील क्रिकेट संचारत असेल. कबीर निर्मल चषकामध्ये इंजर्ड झाले होते आणि त्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना मला वाटतं एक सायकल देखील मिळाली होती. आमच्या मानकुलीकरांचं प्रेम खूप आहे अजित गोरटकर यांच्यावर, खास करून गणेशदादा किनी यांचा. कारण की मानकुली गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत आहेत तेव्हा अजित गोरटकर यांना मात्र काही ना काही तरी त्या स्पर्धेच्या माध्यमातून भेटवस्तू दिली जाते नेहमीच. प्रभाकर भोईर यांच्या चेंडूवर सचिन माले यांचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट करण्याचा. एक धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 18, म्हणजे विजयासाठी 41 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 5. स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. धावसंख्या 19. 59 धावांचा कुठल्याही प्रकारचा पाठलाग करताना मार्कंडे कारिली संघाच्या फलंदाजाकडून मात्र इथे पाहायला मिळालं नाहीये. अगदी सुमार आणि संत फलंदाजी पाहायला मिळाली. बघूया जेके यांच्याकडे चेंडू गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघा, कालीराम माली असतील,
जे के असतील मैदानामध्ये मात्र जेव्हा जेव्हा ते उतरतात तेव्हा त्यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण हे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 20. चेंडू शिल्लक आहे 4. नाही अगदी बरोबर आहे बघा. एकही षटकार आलेले नाही. त्यांचे सहकारी इथे समर्थक 12 मॅन म्हणून आहेत ते आम्हाला सतत आमच्या संघाकडून एकही षटकार अजूनही पाहायला मिळाला नाही. पंचांचा इशारा आहे व्हाईट बॉल. आणि इथे बघूया चेंडू शिमारिशीच्या आतमध्ये आहे की बाहेर आणि आतमध्ये. पंच लारा चव्हाण सरांचा इशारा हा चौकार येतोय. आणि जवळजवळ विजयाचे उंबरठ्यावर आहे गावदेवी केवणी देवी आणि या सामन्यातून विजयी संघ अशी पुढील दुसऱ्या फेरीची दुसरी लढत आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. प्रमोद भुईर डीप मधून आले होते मिड विकेटवर. एकच धाव. 26 धावा झाली आहेत फक्त आणि फक्त 26 धावा. कुठेतरी आज मार्कंडे कारिवली संघाची फलंदाजी पूर्णपणे आपल्याला कोणमटताना पाहायला मिळाली. पांडू लवकर बाद झाला होता. इथे फलंदाज बाद झाला असता बघा. सचिन याच्याकडून थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. निश्चितच क्षेत्ररक्षक म्हणून ते संघामध्ये नाही आहेत मात्र आपल्या नियमावलीनुसार आता त्यांना यष्टीरक्षक म्हणून एक काम पाहावं लागते. नेहमी सीमारेषे लगत त्यांनी कित्येक झेल कठीण झेल पकडलेली आहेत. अतिशय चांगला देखना फटका आणि आज चौकार आलेले फक्त विजयाचं अंतर या चौकारांनी कमी झालेले आहे. ये अडला का सुभाष बत्तीनी ऑल टीम मार्कंडे कारिवली अभिनंदन. गणेश दादा केनी शरदजी केनी ऑल टीम चौटायरवा मानकली ये अभिनंदन.